आता 150 किलो बकेट न्यायचं आपल्या टू व्हीलरवर. सगळं सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण चाललेलो मशीनवर अंतराळला खताचा सुगंध घ्यायला म्हणजेच खात भरायला, आणि तिथून डायरेक्ट आलो मशीन पाशी. मग काय मारला स्टार्टर, चाललो खात भरायच्या दिशेनं आणि चालू केलं खात भरायला. खात होता 30-35 टॉल्या. आता ओकरंड्यावर मशीन आल्या म्हणल्यावर मालक कधी शांत बसत नसतो, काय ना काय करतच असतो. आणि ट्रॅक्टर पण 2-3 असल्यामुळे मला काय सुट्टी नव्हती. कसं रे सांगते वर करत. मग काय दिवसभर खताचा सुगंधच घ्यायचा होता. तर तुम्ही म्हणतात चला ही अजून काय दाखवायला, या इच्छीच आंबाट असल्यामुळे काही जास्त मी खाल्ल्या नाही त्या, पण दाखवा म्हणलं तुम्हाला. आता ही उकरंडा आपसून आपल्याला जायचं दुसऱ्या उकरंड्यावर आणि डायरेक्ट आलो आपण दुसऱ्या उकरंड्यावर. कशी काढल्या खताची शेंडी कमेंट मध्ये नक्की सांगा. आता खात भरायला थांबून ह्यांना टाकायचा होता मुरुम. मग काय चालू केलं मुरुम टाकायला. मी दुपारताना आलता सिद्धनाथ, आपल्याला जायचं होतं सांगोला बकेट आणायला. मग आणि आपल्यासोबत येत होता पांडा. मग काय चाललो पांडाला आणायला. तेवढ्या तिथे गर्दी दिसली. आता गर्दी करण्याचं कारण म्हणजे इथं कापलेलं बोकाड मटण न्यायला आलेत आपले गोरख बावड्या. आणि सागर बघा कसा डोळा हाणतोय बघ. याला कॉलेजमध्ये डोळा हाणा मिळलं नाही, कारण ही कॉलेजला कधी गेला नाही आणि खास मटण न्यायसाठी आजी दुकान बंद करून मटण न्यायला आलाय. मग काय त्यांना तिथं सोडलं ना आपण चाललो आपल्या कामाला पांडाला घेऊन. आता प्रत्येक जण दाखवतोय 2 बोट. या 2 बोटाचा काय इश्यू कळला ना आपल्याला. तुम्हाला माहित असलं तर कमेंट नक्की करा. आणि जाता जाता त्याला टाकून घ्यावं म्हणलं, नाही तर बकेट असताना काय त्याला टाकता येणार नाही. मग काय घेतलं त्याला टाकून चाललो आपल्या मार्गानं. एवढ्यात ह्या गाडीवर काय तर लिहिलं, जय महाराष्ट्र, करा कष्ट, खाऊ बिस्किट, नासल्या अवलादी करा नष्ट. बघेल तर व्हिडिओ काढताना लाजत असं कशाला ठेवायचं असली. आणि डायरेक्ट आलो सांगोल मध्ये. आणि सकाळ जर ऊन गेले ना, आता ह्याला संध्याकाळी गोळा खायचा. आता गोळा खाताना तर नीट खाता यावा, घ्यायला लागला त्याचे पप्पी. असू द्या म्हणलं, कुठं बी चान्स मारते. आणि गोळा खाता आलो आपण गॅरेजवर. आणि हे बघा आपल्या गॅरेजचे मालक आहे. तर आपण 2 दिवसा पाठीमाग बारक्या बकेटला प्लेट बसवायला टाकलेली. मग काय ओके माहिती झालं प्लेट बसवून. मग काय त्याला घेतला आपल्या टू व्हीलरवर. पांडा बघा मागं धरून कसा बसलाय. आता एवढ्या मोठ्या सांगोल्यातनं बाहेर काढल्या म्हणल्यावर इथून पुढे जायला आम्हाला काय वाटत नव्हतं. आणि पांडा म्हणतो माझ्या आता जिरले आहे, देवाला लागलाय नवाज करायला. मी म्हणलं त्याला माझ्या अजून जिरली नाही, जेव्हा सोनंचं फुल येईल ना तेव्हा माझी जिरल. आणि जाता जाता झाली रात्र. एवढं बकेट धरून पण पांडा लागला व्हिडिओ काढाय मागणं. आणि डायरेक्ट आली सोननच्या पुलावर. आता सोननचा पूल म्हणल्यावर भल्या भल्यांची फाटून हातात येते. तर मित्रांनो थांबूया, इथंच भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये.